मित्रांनो गुड मॉर्निंग. आपण सगळ्यांना आता म्हणजे या ठिकाणी आलेलो आहे मी वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामाकरिता. आणि मित्रांनो हे शिडोना येथे आलेलं आहे. म्हणजे इकडं मी 5-7 जर पावलं टाकले तर आपल्याला हा बोगदा दिसतो आहे, परंतु हा बोगदा मराठवाड्यामध्ये आहे. कारण मराठवाडा जे रिजन आहे मित्रांनो ते इथून सुरू होतं आणि यामध्ये हे जे काम चालू आहे सध्या सुशी कंपनी एंटरप्राइजेस या माध्यमातून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा बोगदा आहे. आणि हा बोगदा 1800 मीटरचा आहे. मागे बरेच दिवसापासून हा बोगदा बनला, परंतु काही कारणास्तव मित्रांनो बरेच आपल्या फॉलोअरचे कमेंट येत होत्या की आपण या भागातील बोगद्याचं काम केव्हा दाखवणार आहे. तर 285 किलोमीटरच्या या रेल्वेमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की साधारणतः हे रेल्वेचा जो मित्रांनो भाग आहे तर इथे एक हर्षी एक स्टेशन आहे आणि हर्षी स्टेशन नंतर शिडोना इथे पण मित्रांनो रेल्वे स्टेशन असणार आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण पाहतो की इथल्या बोगद्याचं काम जे आहे मित्रांनो तर आता साधारणतः 80 ते 90% पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं. आणि या साईडला आपण बघू शकतो की याला लागणारं जे मशिनरीज आहेत किंवा ट्रक वगैरे जे आहेत जे काही साहित्य त्याला लागतं तर मित्रांनो तिथे आपल्याला सगळं काम या ठिकाणी चालू असलेलं दिसतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये काल मित्रांनो आपण जो म्हणजे दिग्रसपासून जी परिस्थिती बघितली तर दिग्रसपासून आपलं हे जे मित्रांनो काम आहे तर दिग्रस ते पुसद हा जो बेंच आहे तो SMS कंपनी SMS इन्फ्रा ही कंपनी करत आहे. आणि त्या दिग्रसपासून समोर जे आहे तर ते पटेल इंजिनिअरिंग ही कंपनी मित्रांनो काम बघत आहे. आणि एकंदरीत आता या कामाची परिस्थिती आपण बघतो आहे. आणि थोडं समोर आल्यावर आपल्याला असं लक्षात येतं हाळ याच्या पॅरलल जे आहे मित्रांनो थोडं हा तर मित्रांनो हा बोगदा असताना इथं आपण हाईट बघू शकतो. हा उमरखेड आणि पुसद या बेंचमधील जंगल आहे आणि याच्या पॅरलल साधारणतः 1 किलोमीटरवरूनच आपल्याला हा हायवे जो आहे मित्रांनो तर तो आपला पुसदवरून जो उमरखेड आहे पुसद उमरखेड हदगाव तर तो जातो आहे. आणि याच ठिकाणी या रेल्वे लाईनमधलं मित्रांनो हा बोगदा त्या बोगद्याचं काम आपण बघू शकतो की हे सध्या या ठिकाणी आपण साधारणतः 80% पूर्ण झालेलं आहे. आणि या विभागामध्ये मी 2021 पासून मित्रांनो यूट्यूबवर युवा मार्गदर्शन या नावाने व्हिडिओ टाकत आहे. आणि मित्रांनो यूट्यूबवर 2021 पासूनच आपण व्हिडिओ बनवत आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दिग्रसवरून दिग्रस ते यवतमाळ हा जो 75 किलोमीटरचा बेंच आहे मित्रांनो तर तो पटेल इंजिनिअरिंग ही कंपनी करते आहे. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज पटेल इंजिनिअरिंगचं काम जे आहे तर ते पटेल इंजिनिअरिंगचं काम आपण पाहतो की इथल्यापेक्षा थोडं समोर आहे. कारण 2021ला मित्रांनो मी पहिला व्हिडिओ टाकला होता जे की साखरा येथे जमीन म्हणजे अधिग्रहणानंतर त्याचं लेवलिंग चालू होतं. आणि काल परवा टाकलेल्या मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जे काम आहे तर स्लीपर देखील आलेलं आहे. म्हणजे स्लीपर आल्यानंतर काय होत असतं मित्रांनो की स्लीपर आल्यानंतर म्हणजे वाईगोळ मानोरा इथे स्लीपर आलेलं आहे. त्या स्लीपर आल्यानंतर मग मोठा जो गिट्टी असतो